पोचवण्याचं काम करू. थँक्यू सर. आपण पाहतोय गेले 4 दिवस आणि बघता बघता आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसापर्यंत जे आपल्याला या स्पर्धेत उत्कृष्ट समालोचन जे लागलेत, आपण पाहतोय प्रमोद शेडगे सर, त्याचबरोबर दीपक संके सर, खूप छान असं समालोचन त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे. जाऊया दरम्यानच मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण बघू शकतोय रुपेशला. पहिलाच बॉल हलक्या हाताने इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न तिथे बघायला मिळाला आणि खूप छान सुरुवात. मुरबे संघ इथे मात्र कहून येतोय या बॉलवर. रुपेश मागच्या मॅचचा हिरो. काही जबरदस्त सामना आपण पाहिलाय. MS11 सातपाटी विरुद्ध यश फाउंडेशन मुरबे, जिथे कुठेतरी 35 ते 37 धाव्यांचं टार्गेट ठेवलं असताना तिथे मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली मुरबे संघाची, अप्रतिम गोलंदाजी जी आपण पाहिली. मात्र पुढचा बॉल मिडऑफच्या खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र बघायला मिळालाय. धावा इथे एक येत आहेत. एक धाव्याने संघाचं होतं अकाउंट ओपन. आपण बघू शकता तारियन आणि मयूर अशी सलामीची जोडी आपण बघू शकतो. बरोबरचा हा संघ अगदी गिवलीपासून जवळ असलेले हे गाव आपण पाहतोय आणि तिथून मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर ज्याप्रमाणे त्यांचे कर्णधार म्हटले की आम्ही नवीन संघ बनवला आणि ही तिसरी एंट्री जी आमची लाख मोलाच्या या स्पर्धेत आणि प्रथमतःच आम्ही या सेमीफायनलच्या मॅचमध्ये पोहोचू शकलो आणि खरोखरच अभिनंदन या बरोबर संघाचं, ज्या पद्धतीने त्याने खेळ केला या स्पर्धेत. यानंतरचा पुढचा बॉल लॉंग ऑन स्क्वेअर लेग रिझम तिथे जातोय. चेंडूला फील्ड करते तोपर्यंत एक धाव आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढली जाते, 2 वर जाऊन पोचते. आतापर्यंत आज आपण पाहिलं गेलं तर मयूर असो किंवा आर्यन, काय बॅटिंग काय फलंदाजी त्यांची राहिल्या या स्पर्धेमध्ये. पूर्णपणे बोरगाव जर आज ही मॅच बघत असतील तर नक्कीच अभिमान बाळगत असतील आजच्या या संघावर, ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केला या संपूर्ण स्पर्धेत. यानंतर जर पुढचा बॉल जर पाहिला गेला तर यस, इथे बघा खेळाडू वृत्ती मात्र दाखवलाय आर्यनने. जबरदस्त इथे मात्र आपण पाहतोय चेंडू रुपेशच्या माध्यमातून हाताळला गेला आणि पहिली विकेट बरोबर संघाची आपल्याला बघायला मिळते. बाद होतो आर्यन. बॅक टू द डक आउट. शेवटचा बॉल शिल्लक असेल, प्लीज घाई करायचा आहे, स्पीडअप करा. या स्पर्धेतील काही अंतिम क्षण आपण पाहू शकतोय. अजूनही आपल्याला अंतिम सामना खेळवायचे आहेत आणि आतापर्यंत जर कालावधी पाहिला गेला तर वेळ आपल्याजवळ कमी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. यश केनी ला आपण बघू शकतोय. तर यश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बघू शकतो क्षमता आहे, एक चांगला खेळाडू जो आपल्याला बघायला मिळतोय. आताच मागील काही दिवसात कामगार चषक पाहिला, पण PTDS मैदानावर तिथे जर पाहायला गेलं चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं राहिलं होतं आणि तिथून मात्र टर्निंग पॉईंट ठरला होता त्या मॅचचा आणि आपला संघ जो विजय झाला होता. एक चांगला खेळाडू यश आपल्याला बघायला मिळतो. वरगावात क्षमता जबरदस्त आक्रमक खेळाडू जो आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल या षटकातील, पण त्या कट करण्याचा प्रयत्न तिथे यशचा पाहायला मिळाला. चेंडू जातो निर्धाव आणि यष्टीच्या मागोड आपण बघू शकतात एक उत्कृष्ट कर्णधार मुरबे गावचा आपण बघू शकतो अक्षय आरेकर. स्वतः एक चांगले उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि त्याचबरोबर आपला संघ जर ज्याने पुढे नेण्याचं काम केलंय अक्षयने, तर उत्कृष्ट गोलंदाज मुरबे संघाकडे आपण पाहू शकतात. नक्कीच आपण मागची मॅच पाहिली,
काही गोलंदाजी राहिली सातपडी संघाविरुद्ध. कुठेतरी वाटत होतं वन साइड मॅच बघायला मिळेल का, परंतु जी ताकद आहे मुरबे गावची, मुरबे संघाची, त्या ताकदीचा इथे मात्र त्यांनी वापर केला आणि जी मेहनत त्यांनी त्या मॅचमध्ये पाहायला मिळाली आणि खरोखरच त्या मेहनत आणि यशाच्या बळावर तिथे मात्र त्यांना यश मिळालं. पहिलं षटक कंप्लीट आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2, 1 विकेटच्या मोबदल्यात. दरम्यान नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघू शकतो. प्रेम गोलंदाजी ट्रॅकवर ते आलेलं आहे. संघाची धावसंख्या पाहता जर पाहिली तर 2 धावा मात्र स्कोरबोर्डवर लागले गेल्यात. चला स्पीडअप करा प्लीज, रिक्वेस्ट असेल सर्व खेळाडूंना, कारण अंतिम सामना जवळपास 3 ते 4 षटकाचा तरी होणं गरजेचं असेल. जर तसं झालं तर मी सांगेन की या स्पर्धेला यशस्वी झाले असे मी म्हणेन, कारण जर सामने जर 2 किंवा 1 षटकाचा झाला तर कुठेतरी नाराजी व्यक्त होईल या स्पर्धेमधून. पुढचा षटक प्रेम घेऊन येतोय. पंचाच्या डावीकडून बॅट जबरदस्त फिरलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझममध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु तिथे मात्र चेंडूचा विजय येतोय चौकार मयूरच्या बॅटमधून. सर नाव जर पाहिलं तर गोलंदाजाचं प्रेम आहे, परंतु ज्या प्रेमाने फटका खेळलाय मयूरने, जबरदस्त फटका तिथे मात्र आपण जो पाहायला गेलाय, खूप चांगला फटका खेळला होता. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळला जाणारा फटका, इथे मात्र एलिव्हेशन थोडंसं चुकीचं आणि चेंडू मात्र चांगला गॅदरिंग करत असताना क्षेत्ररक्षक इथे मात्र मयूर तुला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. दुसरा गडी बाद होतोय बरोबर संघाचा. बॅक टू द डगआउट मिस्टर मयूर. उपसरपंच गिवली चषक भावेशदादा धर्ममेर शिंदे शिवसेना शिंदेगडच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि खरोखरच गेली 4 दिवस, आजचा 5वा दिवस, खूप सुंदर ही स्पर्धा आपण पाहतोय. या कुठलाही या स्पर्धेला गालबोट न लागता एक शिस्तीचं पालन करून ही स्पर्धा आपण संपुष्टात होण्याच्या मार्गावर आपण पाहता आणि खरोखरच खूप छान अशी ही स्पर्धा पार पडली गेली. ज्या प्रकारे भावेशदादा आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला हँडल करत असताना कुठल्याही प्रकारचं घालबोट न देता खूप छानरित्या ही स्पर्धा इथे मात्र आतापर्यंत पार पडली गेलाय. आणि खरोखरच भावेशदादा एकदा त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत की ज्या प्रकारे तुम्ही ही स्पर्धा हँडल केली. प्रथमच 1 लाख मोलाची ही स्पर्धा आहे आणि एवढी मोठी स्पर्धा हँडल करणं साधी गोष्ट नव्हती तुमच्यासाठी. खूप कमी वेळात आणि अगदी कमी वेळात ही स्पर्धा पार पडली गेली. पुढचा बॉल इथे मात्र दिशाहीन चेंडू आता आपल्याला बघायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत आणि इथे सोय चेंडूचा इशारा. धावसंख्या 1ने भर पडते, 7 वर जाऊन पोहोचते. आणि दरम्यानच आपण बघू शकतो आमच्या स्कोरच्या दिशेने सकाळच्या 17 पासून पाच पागदरे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले न थकता. तिथे मात्र त्यांची मेहनत रंगली आज स्कोरबुकसाठी आणि खरोखरच फार तुमचं देखील आभार. या स्पर्धेत एक तुमचा मोलाचा वाटा आपण पाहतोय. नंतर थोडासा फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इथे मात्र बॅटीला कलेक्ट झालाय. साईड थर्डमॅन रिझममध्ये चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव तिथे आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हिमांशू सलामीची जोडी जर पाहिली गेली तर लवकरच तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आर्यन किंवा मयूरला मात्र मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं होतं, परंतु मुरबे संघाची काय कौतुक मी म्हणेल. ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाज आपण आज पाहिली, संपूर्ण दिवसात जबरदस्त गोलंदाजी त्यांची आपल्याला बघायला मिळते. आणि त्याचा पुढचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू 1 बाउन्स, थोडासा उसळी घेण्याचा प्रयत्न तिथे होता, परंतु काय प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे आपल्याला बघायला मिळते. खेळाडूचा अनुभव आहे, अनेक मैदानात खेळण्याचा अनुभव काय असतो या खेळाडूने इथे दाखवून दिलाय. त्याला माहिती होतं चेंडू नक्कीच उसळी घेऊ शकतो आणि तिथे मात्र पूर्ण बॉडी स्वतःला झोकून दिली होती आणि चेंडू तिथे फील्ड केला गेला. एक धाव मात्र तिथे आली. धावसंख्या पूर्णशः 1ने वाढते, 10 वर जाऊन पोहोचते. आजचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस, मेगा फायनलचा दिवस आणि अंतिम दिवसात आमचे लाडके प्रेक्षक मोठ्या संख्येने मैदानाच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर खूप चांगलं नेटवर्किंग पागदरे नेटवर्कच्या माध्यमातून घर बसले आमचे लाडके प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
सर्व जमलेल्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं मी या उपसरपंच चषक तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान त्याचा लोअर फुटाचा चेंडू इथे आडवी बॅट फिरली होती, आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे फलंदाजाचा होता, परंतु फटका फसतोय. चेंडू निर्धाव. दरम्यान त्याचा निर्धाव चेंडू आणि षटकाचे होते समाप्ती. 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 10, 2 विकेटच्या मोबदल्यात. दरम्यानच छोटासा ब्रेक थ्रू आणि मी वळतोय एक सुमधुर संगीताजवळ. पुढे एकदा रुपेश गोलंदाजी ट्रॅकवर संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर त्यांचं प्राचारण केलं गेलंय. खूप सुंदर अशी गोलंदाजी राहिली आतापर्यंत मुरबी संघाची धावसंख्या पाहता जर पाहिली तर 10 धावा मात्र स्कोरबोर्डवर लागल्या गेल्यात. कुठेतरी वरोर संघ जर पाहायला गेला तर थोडासा बॅकफुटला आपल्याला बघायला मिळतोय, परंतु 2 मोठे फटके आणि तिथून मात्र संघ पुन्हा एकदा वरती येऊ शकतो. परंतु इथे मात्र थोडासा संयमी खेळ दाखवावा लागेल या षटकामध्ये. बघूया वरोर संघ इथून मात्र काय करतोय. काय जबरदस्त गोलंदाजी अटॅक आपण मुरबीची पाहतोय. इथे पुन्हा एकदा फॅन्सी शॉट करण्याचा प्रयत्न, इथे पुन्हा फटका फसतोय. संघाचे कर्णधार स्वतः आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. हे मिस्टर हिमांशूला आपण पाहतोय. ते मात्र चांगला खेळ करावा लागेल. पहिल्यांदाच वरोर संघ या स्पर्धेमध्ये, या लाख मोलाच्या स्पर्धेत सेमीमध्ये पोहोचलेला हा संघ आपण पाहतोय. लोअर फुटाचा चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न तिथे बघायला मिळाला. फटका फसताना पुन्हा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय आणि रुपेशची काय गोलंदाजी म्हणावी लागेल. आजचा दिवस जर पाहायला गेला मागील मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली आणि पुन्हा या मॅच मध्ये देखील आपण पाहू शकतोय खूप चांगली गोलंदाजी रुपेशची पाहायला मिळते. पुढचा गेट बॉल घेऊन पुन्हा एकदा रुपेश सज्ज होतोय. पुढचा चेंडू इथे मात्र आपण पाहू शकतायत. यावेळी थोडासा चेंडूला सन्मान दिला, हलक्या त्याने खेळला चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडूला तिथे फील्ड केले, तोपर्यंत एक धाव सहज मिळते. धावफलक जर पाहिलं गेलं तर थेंबे थेंबे तळे साचे अशा प्रकारचं हे धावफलक आतापर्यंत साकारलं जाते. बरोबर संघाचं एकेरी दुहेरी धावा इथे मात्र मोजल्या जातात, परंतु त्या मागे जर पाहायला गेले तर डॉट चेंडू देखील आपल्याला भरपूर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या षटकात काय घडलं काय बिघडलं आपण जर पाहिलं गेलं तर पहिला चेंडू डॉट होता, दुसरा चेंडू देखील डॉट आपल्याला बघायला मिळाला आणि तिसऱ्या चेंडूवर सिंगल धावा जी आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं स्पीडअप करायचं प्लीज मुरबी संघ. आपल्याकडे थोडीशी वेळेची कमतरता, अजूनही मेगा फायनल आपल्याला खेळवायचं आहे. आजचा दिवस जर बघितला तर रविवार सुपर संडेचा हा दिवस, त्या दिवशी ही मेगा फायनलची मॅच आपण पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा सर्कलमध्ये चेंडूला फील्ड केला, जबरदस्त रनिंग डायरेक्ट थ्रो, तिथे मात्र धावबाद होईल का? तर दरम्यानच पंचांचा इशारा येतो नॉट आउटचा. यश तिथे आपल्याला बघायला मिळेल. चांगलं फिटनेस याचा बघायला मिळतो, चांगलं रनिंग यशने तिथे केलं आणि इथून मात्र बचावला जातोय. काय मॅच पकडून ठेवलाय मुरबे संघाने, नक्कीच कौतुक मुरबे संघाचं ज्या पद्धतीने खेळतोय. पूर्णपणे मॅच जर बघितली तर आपल्या मुठीमध्ये धरून ठेवलेली ही मॅच आपल्याला बघायला मिळते. मुरबे संघ कौतुक करावं तितकंच कमी गोलंदाजीतून. पुढचा बॉल यॉर्क लाईनचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर तिथे केला जातोय. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होत आहेत तिथे गोलंदाज. शेवटचा बॉल असेल. संघाची धावसंख्या जर पाहिली तर मात्र 12 या षटकात आलेल्या आहेत, 2 धावा. खूप चांगलं हे षटक आपण पाहू शकतो. रुपेशचं कित्येक वर्षाचा अनुभव आणि त्या अनुभवाचा जर वापर कसा करावा तर मी म्हणेन की रुपेशकडून शिकावं, कारण ज्या पद्धतीने रुपेशने गोलंदाजी आखलं या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा फॅन्सी शॉट करण्याचा प्रयत्न, यावेळी देखील फटका फसतोय. इथे मात्र यशने केलेली हा एक चूक आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस होते आहे हिमांशूची, कारण यशला मात्र स्ट्राईकवर येणं गरजेचं होतं. परंतु षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाचा खेळ इथे कंप्लीट होतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 12, 3 विकेटच्या मोबदल्यात. थोडासा होतोय ब्रेक थ्रू आणि मी पुन्हा वळतोय एक सुमधुर संगीतासाठी.
इनिंग ब्रेक नंतर तुमचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय उपसरपंच गिवली चषक 2026 भावेशदादा धर्ममेर शिवसेना शिंदे गटच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आणि खरोखरच आपण गेले 5 दिवस या स्पर्धेचा आनंद इथे मात्र घेतोय. लहान मुलाची स्पर्धा काय असते याचा अनुभव आज आमच्या गिवली गावच्या काही प्रेक्षकांना काही ग्रामस्थांना आज आपल्याला अनुभवायला मिळाला. आणि खरोखरच मी पुनशा भावेशदादा यांचं हृदयाच्या अंतकरणापासून खरोखर आभार मानतो की ज्या पद्धतीने तुम्ही हे जे आयोजन आणि नियोजन आखलं, जे एक तुम्ही स्वप्न पाहिलं होतं लहान मुलाची स्पर्धेचं, आणि अगदी कमी दिवसामध्ये तुम्ही ही स्पर्धेचं आयोजन केलं. आणि ही स्पर्धा आमच्या या गिवली गावच्या ग्रामस्थांसाठी, क्रिकेट रसिक प्रेक्षकांसाठी उदयास आली. दरम्यान जाऊ या मॅचच्या दिशेने 3 षटक कंप्लीट आहे. धावसंख्या 12. 4थं षटक चिन्मयला आपण पाहतोय. पुढचा बॉल हलक्या हाताने इथे सन्मान दिला आहे. धावचित होईल का? डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज बचावला जातोय. यश इथे मात्र गरजेचं थोडेसे नाखुश आहेत मृणाल. आपण पाहतो न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मृणालला आपण पाहू शकतोय गोलंदाजी मार्कवर. शरीर यष्टी जर पाहिली गेली मृणालची उंच पुरा हा गोलंदाज आणि आपल्या उंचीचा जर फायदा जर पाहिला तर पुरेपूर घेत असताना आपण पाहतोय मृणालला. खूप चांगली गोलंदाजी मृणालच्या माध्यमातून देखील आपण पाहिली मागच्या मॅचमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरवली होती यशने. येतोय पंचांचा स्वय चेंडूचा इशारा. धावसंख्या एक्स्ट्रा मध्ये वाढते. इथून जाऊन पोसेल 14 धाव्यांवर. आपण पाहू शकतात आमचे लाडके क्रिकेट रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने आपण पाहू शकतो या स्पर्धेमध्ये मैदानाच्या बाहेर ज्या पद्धतीने सामन्याचा आनंद घेतात आपण पाहू शकतात. आणि तसा पुढचा बॉल पण एकदा बॅट वेगाने फिरवला. चेंडू बराच काळ हवेत आहे. इथे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय धावून. चांगलं गॅदरिंग तिथे होताना आणि चांगलं जडमेंट जे आपण पाहायला गेलं. इथून मात्र जाव परतावाला गेला इसला डगआउटच्या दिशेने, कारण ज्या पद्धतीने जेल पकडला गेला, धावून आले ते चेंडू खाली आणि तिथे मात्र कुठलीही चूक न करता चांगला कॅच, चांगला झेल तिथे पकडला गेलाय. यश बाद होतंय. बॅक टू द डगआउट. जर पाहिलं गेलं तर थोडंसं स्पीडअप करायचं आहे प्लीज. घाई करा. आपण पाहिलं गेलं आमचे लाडके क्रिकेट प्रेक्षक विकेटच्या मागे जर पाहिले गेले तर त्या पाण्याच्या टाकीवरून देखील आस्वाद घेत असताना आमच्या या मॅचचा. त्याचबरोबर टेरेसवर जर पाहिले गेले तर टोकपाड्याची ही पब्लिक VIP बॉक्स प्रमाणे मोठ्या संख्येने या मॅचचा आनंद घेतोय. आणि खरोखरच या सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं मी पुन्हा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. मुरबे संघांना विनंती असेल थोडंसं स्पीडअप दाखवायचा मॅचमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं गेलं फर्स्ट इनिंग चालू आहे. 3.3 चेंडूचा खेळ आपण पाहिलाय. 14 धावा स्कोरबोर्डवर लागतात. 4 विकेटच्या मोबदल्यात. अजूनही षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. पुढचा बॉल पुन्हा चेंडूचा इथे मात्र स्वय चेंडूचा इशारा आपण पाहू शकतात. पंच मिस्टर तांडेल यांचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड 1 ने वाढतोय. 15वर जाऊन पोचताना नक्कीच आपण पाहू शकतो 3.3 चेंडूचा खेळ. धावसंख्या 16. स्कोरबोर्ड आपण पाहू शकतोय. थोडंसं खराब क्षेत्र गोलंदाजी आपण पाहतो या षटकात. पुढचा बॉल इथे मात्र कमबॅक केलाय. काय जबरदस्त चेंडू चिन्मयचा आपण पाहिलाय. आणि नक्कीच आपण पाहू शकतात आमचे लाडके प्रेक्षक कॅमेरामॅनला मी नक्कीच विनंती करेन, आमचे जे खेळाडू कक्ष आहेत, आमचे जे टाकीवरचे गच्चीवरचे असे आमचे लाडके प्रेक्षक जे मॅचचा आनंद घ्यायचा आहेत त्यांच्याजवळ नक्कीच कॅमेरा फिरवायचा आहे. कारण खूप उत्सुकतेने आमची ही स्पर्धा पाहण्यास या मैदानाच्या बाहेर उपस्थित आपण पाहतोय. यानंतरचा पुढचा बॉल इथे मात्र एक धाव आपल्याला बघायला मिळते. शेवटचा बॉल असेल या षटकातील. तर शेवटचा बॉल असेल.
हे बघा पहिला चेंडू आहे एक धावा, दुसरा चेंडू डॉट आहे. दोन मिनिटं थांबायचं आहे प्लीज, कोणी पॅनिक होऊ नका. दोन मिनिटं डिसिजन. काही एवढा पॅनिक व्हायचा नाही. चूक आहे माणसांकडून होतच असतात. माणूस आहे आणि माणसांकडून चूक आहे अनिश्चित असतात. जर तुमची चूक असेल, चुकीची नसेल तर ती चूक दुरुस्त केली जाईल. आपल्याकडे यूट्यूब लाईव्ह आहे, त्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. नक्कीच थँक्यू सो मच वरोरकर. तुमचं डिसिजन बरोबर होतं आणि अगदी आम्ही क्षमा मागतोय आमच्या या संपूर्ण टीमकडून, कारण चुकी होतच असते आणि माणूस आहे आणि माणूस म्हटलं तर चुकी ही प्रत्येकाकडूनच होते. आणि आमचे स्कोरर आजच्या संपूर्ण दिवसात खूप चांगलं काम केलं आहे आणि एक छोटीशी चूक मी म्हणेन की ही हरकत नाही आहे आणि क्षमस्व आमच्या या संपूर्ण टीमकडून. तर इथून मात्र अजूनही 2 चेंडू बाकी असतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर आपण पाहू शकतो 17. आणि त्याचा पुढचा बॉल, चेंडू जातो स्क्वेअर लेग रिझम कार्पेटच्या साईडने रोल करतो. चेंडूला तिथे फील्ड केलं जाईल. तोपर्यंत एक धाव आपल्याला बघायला मिळते. तर एकेरी धाव आपण जे पाहू शकतात आतापर्यंत बरोबर संघ जो जोडतोय, आतापर्यंत जर पाहायला गेलं तर आक्रमक होणं गरजेचं होतं फलंदाजाला, परंतु एकेरी दुहेरी धावा इथे जोडतोय आणि संघाची धावसंख्या एकेरी दुहेरी इथे फ्लाय होते. 18 वर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल या षटकातून आपण पाहतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न. चेंडू हवेत. इथे झेल पकडला जाईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मुरुवेचं. इथे मात्र चांगला गॅदरिंग बघायला मिळालाय. चांगला झेल तिथे टिपला गेलाय. फलंदाज होतोय बाद. षटकाची होते समाप्ती. 4 षटकाचा खेळ इथे कंप्लीट होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18. पाहू शकतो जवळपास बरोबर संघाचा अर्ध कक्ष डगआउटच्या दिशेने आपल्याला संपुष्टात येताना आपण पाहू शकतोय. शेवटचं हे षटक असेल. शिल्लक धावसंख्या जर पाहतायत 18 वर आपण जाऊन पोचलेली. तर शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतो. प्रियलला प्राचारण केलं गेलंय. शेवटचं हे षटक असेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 वर आपण पाहू शकतोय. फलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मुस्तर मृणाल तिथे आहे. इथे मात्र आक्रमक व्हावं लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा जबरदस्त बॅट वेग आणि फिरला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझम. येतोय षटकार. पहिल्याच बॉलवर या षटकातील येतोय मुलाच्या बॅट मधून खणखणीत षटकार. असं म्हणतात ना की शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं हे षटक असतं आणि या हाणामारीच्या षटकात मोठे फटके येणं गरजेचं आणि तेच का मात्र पहिल्या चेंडूवर दाखवलंय मृणालने. गरज होती मोठे फटक्याची, कारण संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर मात्र 18 वर आपल्याला स्थिरता आपण पाहिली होती आणि तिथून जर चांगली स्थिती लक्षाची आपण पाहतोय तर मग मोठे फटकेची गरज होती आणि ते का मात्र पहिल्या चेंडूवर केलंय मृणालने. षटकार आपण पाहिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय मिस्टर प्रियल आपण पाहतोय. इथे मात्र चेंडू फसतोय. काय जबरदस्त चेंडू, काय जबरदस्त कमबॅक प्रियलचं आपण पाहू शकतात. मोरबी संघ आजच्या दिवसात मागील दिवसात आपण जर पाहिले गेलं ज्या
जी त्यांची ताकद राहिली आहे गोलंदाजी आणि त्या ताकदीचा वापर कुठेही ते कमी पडलेत नाहीत आणि खरोखरच खूप सुंदर मी म्हणेल मुरबी संघाची गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहिले गेले तर इथून 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्कोरबोर्ड 24 वर आपण पाहू शकतायत. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. इथून मात्र बरोबर संघ किती धावा जमवतोय. बॉल काय जबरदस्त फटा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डोळ्याचं पारडं फेडणारा हा फटका आपण पाहू शकतात. काय जबरदस्त शॉट. यावेळी चेंडू निघून जायचा चौकारासाठी. डीजे पाहिलं गेलं तर वरोर संघाला गरज होती चौकार षटकाराची आणि ते काम या संघात करत असताना आपण पाहू शकतो. मृणालला 5 चेंडू खेळलाय. 5 चेंडू मागे एक षटकार एक चौकार आतापर्यंत आलाय. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि या 3 चेंडू मागे किती धावा जोडेल मिस्टर मृणाल. सर आमचे क्रिकेट रसिक प्रेक्षक थोडंसं आमच्या फलंदाजाचं थोडंसं लक्ष वेधित होते. आपण याची दखल घ्यायचं आहे. तर शेवटचे 3 चेंडू असतील आणि आपण पाहतो शेवटच्या 3 चेंडू मागे इथे मात्र काही करेल मृणाला. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर चांगलं हे षटक चाललंय बरोबर संघाचं. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुरबी संघ इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. पुन्हा पुढचा बॉल काय जबरदस्त फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू इथून बाहेर जायला का यस. यावेळी चेंडू पुन्हा एकदा मस्त काला दस्तक देऊन सीमा पलीकडे निघून जातो. येतो षटकार. उपसरपंच चषक डीजे षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलाय 3-4 34. काय जबरदस्त खेळी या अखेरच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते. खरोखरच जबरदस्त शॉट इथे मात्र मृणाल करतोय. एकतर्फी खिंड लढवताना इथे काम करतोय मृणाल. गरज होती चौकार आणि षटकाराची आणि ते काम मात्र मृणालने जिम्मेदारी घेतली आणि ती जिम्मेदारी मी म्हणेल की पुरेपूर निभावत असताना आपण पाहतोय. अजूनही शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. इथून कमबॅक करावा लागेल प्रियाला. आणि त्याचा पुढचा बॉल हो 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 हो. यावेळी पुन्हा एकदा काय सुपर 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 शॉट. पुन्हा एकदा चेंडू मस्त काला दस्तक देऊन निघून जातोय. उपसरपंच चषक षटकार डीजे संकेतनं तर आया मृणाल पाठी लागलाय. कारण काय जबरदस्त बॅटिंग मृणालची राहिलाय. आपण पाहू शकतोय आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर या षटकात 3 षटकार तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार मृणालच्या बॅट मधून पाहिलाय. संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचलाय. आपण आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 4 षटकात मात्र धावा होते 18 आणि आपण पाहू शकतो शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि धावसंख्येने जाऊन पोहोचलाय 40 वर. काय जबरदस्त बॅटिंग आक्रमकता काय बघायला मिळते आणि गरज होती नक्कीच बरोबर संघासाठी आणि ती गरज जी पुरवली ती मृणालने. शेवटचा बॉल इथे मात्र काय करेल मृणाल. एकदा बॅट वेगाळे हो 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 हो. हॅट्रिक षटकार. काय जबरदस्त शॉट. काय जबरदस्त फटका. काय जबरदस्त खेळ मृणालने इथे केलाय. शेवटच्या बॉलवर षटकार. अक्षरशः या षटकात 4 षटकार आपण पाहिले. 1 चौकार पाहिला. सुपर बॅटिंग. व्हॉट अ क्लास. षटकाराने संघाची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचलाय आणि 47चं आव्हान वर संघाने मुरबे संघासमोर ठेवलं गेलाय. सुपर बॅटिंग. तर नक्कीच 3 चेंडू 3 षटकार आले आहेत आणि आमचे भावेश दादा धर्ममेर यांच्याकडनं मृणालसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकदा जोरदार टाळी झाल्या पाहिजेत. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 4 षटक मात्र 18 धावे होते आणि कुठे ते 47चं आव्हान. आमचे दीपक संके साहेब सकाळपासून म्हणतात
काय ते मैदान, काय ते वातावरण, काय ती जाडी, सर्व ओके ओके. आणि आमच्या या मृणालने सर्व ओके ओके केला. काय ते चौकार, काय ते षटकार, काय ते फटके आणि काय ती आक्रमकता, सर्व ओके ओके पाहायला मिळाली. तर 4 षटक इथे कंप्लीट. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 46-47 आव्हान. आणि नक्कीच 5 षटक, माफ करा, 5 षटकाच्या. आणि नक्कीच पुढील गोड आवाज आपल्याला बघायला मिळेल. आपण पाहू शकतोय पालघर भूषण माननीय श्री प्रमोदजी शेडगे सर यांचा गोड आवाज नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि आपण पाहू शकतोय या आपल्या पहिल्यांदाच एक छोट्याशा गावात प्रमोद शेडगे सर सारखे समालोचक आपण इथे उपस्थित झाले आहेत. आणि आमची ही मानाची गोष्ट आहे, कारण एवढे मोठे समालोचक या आमच्या गावात येणं ही आमची मोठी भाग्याची गोष्ट आहे सर. तर जाऊया प्रमोद शेडगे सरांजवळ, घेतो छोटासा ब्रेक. थँक्यू सो मच. दौडू नका प्लीज. थँक्यू व्हेरी मच. भाविन तमोरे यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगलं समालोचन आणि उभारते समालोचक आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सुद्धा एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. अशाच प्रकारची प्रगती मात्र सातत्याने ते करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. लगेच फिल्डिंग सेट करा. काय बॅटिंग केली जबरदस्त. आणि प्रियलच्या गोलंदाजीचा जो शेवटच्या 3 बॉलचा खरपूस समाचार घेतला मृणालने, आणि मृणाल त्याच्या बॅटमधून जो धावांचा वेग वाढला तो वाखाणण्याजोगे. म्हणजे 4 षटकांमध्ये फक्त आणि फक्त धावा होत्या त्या 18 आणि त्यानंतर 28 रन. हे क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे आपण सातत्याने पाहिलंय. आणि दीपक संखे सर असं म्हटलं जातं की इंग्लंडचं हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही. हे क्रिकेटचा खेळ, वेळ बदलायला वेळ लागत नाही. सुपर बॅट फॉर सेल आपण पाहतायत. कोणत्या ब्रँडेड आहेत? जिया स्पोर्ट्स च्या आपण सध्या आपण पाहतायत. जे आर स्पोर्ट्स आपण सध्या पाहतायत. आणि जे आर स्पोर्ट्स म्हटलं तर डेफिनेटली थॉमस डायस हे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत स्वतः. त्यांच्या मात्र या आपण पाहतायत मॅन्युफॅक्चरिंग ज्या बॅटेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जे आर म्हटलं तर ज्यूड रॉड्रिक्स सातत्याने आपण पाहिलेला आहे. आणि या सुंदर बॅट फॉर सेल. तिथे काही नारी शक्ती सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना महिला वर्ग आमच्या भगिनी या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व भगिनींचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. नारी शक्तीला सलाम. आणि सध्या आपण पाहताय ते जे आर स्पोर्ट्सचे कदाचित त्यांनी सुद्धा फ्रँचाईज घेतली असावी आणि त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 47 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 22 दादा धर्ममेहर आपण पाहतायत उपसरपंच आणि चांगलं व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणजेच भावेश दादा. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. ट्रू दी कव्हर खेळत असताना बॉल फार वेगाने निघून चाललाय आणि पाहता पाहता बॉलला स्टॉप केले. 2 रन्स कंप्लीट केले जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत जन्मेशच्या बॅटमधून 3 रन्स येतील. पहिलं षटक प्रगतीपथावर पहिल्याच बॉलचा खेळ झालाय. अतिशय चांगली मेहनत जे आयोजकांनी घेतले, रात्रंदिवस कष्ट घेतलेले आहेत या स्पर्धेला सजवण्यासाठी. प्रत्येक गावागावात प्रत्येक व्यक्तिमत्वांची इच्छा असते की आपली स्पर्धा, आपल्या गावाचं नाव हे सातत्याने पुढे जावं आणि त्यासाठी प्रत्येक जण अफलातून मेहनत घेत असतो.
अगदी चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये अशा प्रकारचं जर क्रिकेट होत असेल रोमहर्षक, तर मग 4 चांद लागले जातात त्या स्पर्धेला. तुमच्या ऑफिशियल अंपायर तिन्ही पंचांनी खूप चांगली कामगिरी केली. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती आणि इथे विशाल स्वस्तात बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट, मोस्ट विकेट इम्पॉर्टंट पाहायला मिळते. पहिला धक्का विशालच्या स्वरूपात, काय गोलंदाजी आणि त्यामध्ये ग्राउंड फिल्डिंग अफलातून पाहायला मिळते. मॅग्निफिसंट, फलंदाज बाद. फाउंडेशन मुरबे टीमला पहिला धक्का पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर 3 धावा आल्यानंतर विशालकडे स्ट्राईक आली. विशालने थोडाफार कुठेतरी बेजबाबदार फटका खेळला आणि त्यामुळे इथे विकेट मिळाली. पहिल्या षटकामध्ये हिमांशू अंबिरे या गोलंदाजाला रुजुत अंबिरे यांचे बंधू पाहायला मिळत आहेत आणि डेफिनेटली चांगलं क्रिकेट त्यांच्या पावलोपावली ठेवत ज्या पद्धतीने स्ट्रीट टू स्टेडियम जी स्लोगन पाहायला मिळालं आणि त्या स्लोगनने तर प्रत्येकाचं भवितव्य सध्या तरी बदलवून टाकलं. अजून भरपूर काही क्रिकेट खेळायचं आहे. प्रज्योत अंबिरे, हिमांशू अंबिरेचा हा बॉल यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. मात्र तिसऱ्या सामन्यापासून जे मॅच पलटवार होत आहेत ना, अप्रतिम पाहायला मिळत आहेत. मग कोणता संघ कोणत्या स्थानावर जातोय याचा नेम नाही आहे, कारण त्यांनी घेतलेली ही मेहनत, जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, माणस, मनसुबा, हेतू, उद्देश. स्विचिटचा फटका परफेक्ट यावेळेला पाहायला मिळतं, परंतु तिथे फिल्डर तैनात आहेत. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच ॲक्युरेट थ्रो. क्या बात आहे, अतिशय चांगला थ्रो पाहायला मिळतोय. सिद्धेश, मॅग्निफिसंट फिल्डिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 4 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय. पहा, गावागावामध्ये जेव्हा लीग फॉर्मॅट होतो ना, त्यावेळेला खेळाडूंचाही खजिन्यांची खूप उपलब्धी होते. स्विचिट खेळण्याची या वेळेला जरूर मनसुबे दाखवले होते, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे आणि सरळ बॉल मयूरच्या हातामध्ये निघून जाईल. मयूरच्या हातामध्ये विकेट किपरची भूमिका निभावत असताना पाहायला मिळतो. 4 रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. हिमांशू अंबिरे उजव्या हाताने यावेळेला अप्रतिम आउटफील्डच्या वरून खेळले. जन्मेच्या बॅटमधून थोडासा आउटफील्ड स्लो पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. कंपॅरिझन करताना पहिल्या षटकात फक्त 2 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून जो गोलंदाज होता रुपेश, या गोलंदाजाने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु रुपेश तांडेल यांनी जी कन्सिस्टन्सी दाखवली ती अफलातून पाहायला मिळते. फार कमी जणांना मात्र कन्सिस्टन्सी हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये फिट असतो, की मागच्या मॅचमध्ये काय झालं, या मॅचमध्ये मी काय करणार आहे, अजून धावा कमी देण्याचा प्रयत्न करेन, 100% देण्याचा प्रयत्न करेन. आणि जेव्हा हे स्वतःला तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळेला डेफिनेटली यश हे तुमच्या अवतीभोवती फिरताना पाहायला मिळतं. आणि त्यामुळे रुपेश तांडेलने जे पहिलं षटक हाताळलं ते 2 धावांचं होतं. इथे जर आपण पाहिलं तर आता पहिले षटक हिमांशू अंबिरेने हाताळलं, 6 धावांचं पाहायला मिळतं, म्हणजे 4 धाव्याने पुढे आहेत कंपॅरिझन करताना. जर आपण विचार केला तर यश फाउंडेशन मुरबे हा संघ. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत 41 रनची आवश्यकता असेल. 24 बॉल 41 रन हे सामन्याचं समीकरण. अगदी पहिलं वर्ष या स्पर्धेचं, पहिल्या वर्षातच या स्पर्धेने प्रत्येकाच्या मनामध्ये घर केले. ऑफ साईडला बिटवीन द गॅप चांगला फटका पाहायला मिळतोय फार वेगाने, मात्र बॉल निघून जाईल का? यस, डेफिनेटली गुड शॉट.
गुड प्लेसमेंट बिटवीन द गॅप. चौकार मिळेल. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 11 रन. क्षमस्व 10 रन झालेत पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर चौकार. फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरून. वाह काय बॅटिंग सुरू आहे. अतिशय पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना फलंदाज हार्दिकच्या बॅटमधून क्रॅकिंग स्ट्रोक चौकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. त्यावेळेला पॉवर प्लेचा मात्र जमाना आला. त्यावेळेला आपण पाहिलं तर सनथ जयसूर्यानी जी बॅटिंग करायचा अप्रतिम पाहायला मिळायची. त्यानंतर ॲडम गिलक्रिस्ट सारखा खेळाडू आपण पाहू शकला. सौरव गांगुली दादाने जे भन्नाट सुरुवात केली होती भारतीय संघाकडून सातत्याने पाहायला मिळाला. आणि त्यानंतर बरेच खेळाडू ज्यांनी मात्र पॉवर प्लेचा फायदा घेत. वीरेंद्र सेहवाग सारखा खेळाडू आपण पाहिलं तर अफलातून त्याची बॅटिंग पाहण्याची एक वेगळीच मजा असायची. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची वेगळीच जे बॅटिंग पाहण्याची मजा असायची. तर आताचं क्रिकेट पुढे चाललंय. 264-65 धावा T20च्या फॉर्मॅटमध्ये IPL मध्ये चेस होतात. यावरून तुम्ही समजू शकता की क्रिकेट किती आधुनिक क्रिकेट झपाट्याने मात्र या क्रिकेटची ओळख निर्माण झाली. आदरणीय सन्माननीय दत्तात्रय कन्स्ट्रक्शन आपण पाहत आहेत आणि त्याचे प्रोप्रायटर उपस्थित होत असताना आदरणीय सन्माननीय धनंजयजी बेंगलोरी या ठिकाणी आपण पाहू शकतायत. त्यांचं आगमन झालेलं आहे. ज्यांनी पहिलं पारितोषिक दिलंय आणि त्यांचं काय भव्य स्वागत केलंय. वाह क्रिकेटच्या प्रती असलेलं प्रेम हे माहिती आहे फलंदाजाला. आणि त्यामुळे पहिलं पारितोषिक ज्यांनी दिलंय ते सन्माननीय श्री धनंजय बेंगलोरी या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. मंद मंद पावलांनी त्यांचं या व्यासपीठाकडे आगमन होत असताना त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या स्वागतासाठी या स्पर्धेचे शिल्पकार आन बान शान मान सन्मान अभिमान आदरणीय भावेशदादा धर्ममेहेर उपसरपंच आणि त्यांच्या समवेत आयोजक वैभव तामोरे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धनंजयजी बेंगलोरी साहेब यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढलाय आणि यश फाउंडेशन मुरबे टीम जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. जयजी गावड साहेब जे आपल्याला पाहायला मिळतात यश फाउंडेशनचे प्रोप्रायटर आहेत. नेहमीच या संघाला खूप पाठबळ देतात. ते सुद्धा आय थिंक सो व्यासपीठावर उपस्थित आहेत. वेलकम धनंजय बेंगलोरी साहेब. आपलं सहर्ष स्वागत. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि जीवाभावाचे मित्र ज्यांनी कमावले ते असे भवेशदादा धर्ममेहेर उपसरपंच. म्हणूनच मी उल्लेख केला की दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं कमावलेले आहेत. चला मॅच जरा स्पीडअप करा कारण घड्याळ जर आपण पाहिलं तर 6 वाजून गेलेत आणि भावेशदादा यांनी सांगितलं की शेवटची मॅच मग किती षटकांची खेळवायची हे आम्ही डिसाईड करू आणि ते तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल. 21 बॉल आणि 26 रन 21-26चं समीकरण. परंतु हार्दिकने जी बॅटिंग केली ना कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. अप्रतिम ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला दिशा दिली. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. वॉट फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. तेवढीच रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे मॅच रफ अँड टफ होणार. आणि रुपेशला माहिती आहे हार्दिकला माहिती आहे यावेळेला चांगली बॅटिंग करायची आहे कारण MS11 सातपाडी या टीमला त्यांनी पराभूतच्या छायेत नेलं. मोतीलाल शाह साहेब यांचा संघ आणि कालच्या दिवसात MS11 झाई टीमने अतिशय चांगली AB ट्रॉफी गाजवली. रनरअप राहिले. 1,50,000 रुपयाचं प्राईज पटकावलं. धनंजय नाईक तिथे मॅन ऑफ द सिरीजचा अगदा ठरला.
म्हणजे मोतीलाल शाह साहेब प्रत्येक या दोन टीमला खूप पुढाकार घेतात आणि विश्वास ठेवतात. भले ते 100 मॅचमधून 10 मॅच फक्त जिंकले, 90 मॅच हरले, तरी सुद्धा त्यांच्यावर ते विश्वास ठेवतात. हे काही पॅकर्स पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर यावेळेला पूल केलंय आणि पूलच्या फटक्यात बॉलला गुल केलंय. आक्रमकतेचा फटका, विध्वंसक फलंदाज हार्दिकच्या बॅटमधून डिलाइटफुल फटका, 6 धावा. पूल केलं, डिलाइटफुलचा फटका, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, फिल्डर नाही आहेत आणि सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वाह, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका नेत्र. थांबा, प्रमोद सांगायला आवडेल की ह्या बॅटरनी गत वर्षी सेंचुरी देखील मारलाय. 15 षटकाचा सामना जे होतात ना, 15 षटकाच्या सामन्यामध्ये सेंचुरी देखील मारल्यात. नुकतीची स्पर्धा होती, 6 बाद 20 अशी परिस्थिती असताना स्वतः गेला, शेवटचे 2 बॉल खेळला. शेवटचे 2 बॉल खेळत असताना बँडवर खेळत होता. नंतर 5व्या चेंडू चौकार मारला, शेवटच्या 15व्या चेंडू षटकार मारला आणि सेंचुरी करणारा बॅट, मन नावाने ओळखणारा जबरदस्त संपूर्ण मनगटावर खेळणारा बॅटर आहे हा. क्या बात आहे, क्या बात आहे. 18 बॉल 14 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त हार्दिक. जबरदस्त. भाविन तामोरे यावेळेला माहिती देत आहेत की कामगार चषकामध्ये सुद्धा या खेळाडूची अफलातून कामगिरी झाली होती आणि त्यांचा संघ जो होता तो फायनलमध्ये पोहोचला होता. म्हणजे हार्दिककडे एनर्जेटिक प्लेअर आहे, हार्दिककडे ते पोटेन्शियल आहे, ॲबिलिटी आहे, कॅलिबर आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34-33 वर जाऊन पोहोचली गेली. 14 रनची आवश्यकता. फायनलमध्ये कोणता संघ तिकीट मिळवेल? आज पवनजी तरे हे सुद्धा चेअरअप करण्यासाठी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, परंतु आर्यन पुढे सरसावला गेला होता. त्या अगोदर फिल्डर पुढे सरसावले. 2 रन्स मिळतील. 3ऱ्या रनसाठी हिमांशू अंबिरे चुकी करतायत. सर्व काही मॉरल डाऊन झालेत. सर्व काही यश फाउंडेशन मुरबेट टीमच्या बाजूने आता रिझल्ट लागत असताना पाहायला मिळतो. परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडूच शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल कम टू इट. संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. फाईट करा, टिट फॉर टॅट. 36 धावा झालेत. 11 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपला एकंदरीत अंदाज बांधता गोलंदाज ऑन साईडला. वाह, काय फटका खेळलाय. सुरेश रैनाची आठवण करून देणारा एक झन्नाटेदार षटकार, 6. होता बॅटची एज घेत शॉट लेग गेलेला बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या हार्दिक फार रिलॅक्सेबल बॅटिंग करताना पाहायला मिळतो. कोणत्याही प्रकारचं तो हेगय करत नाही, घाई गडबड करत नाही. जसा बॉल येतो तसा मेरिटवर खेळतोय. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट दाखवलंय. फुल टॉस बॉल, फिनिशिंग टच जन्मेच्या बॅटमधून अप्रतिम विनिंग स्ट्रोक आणि फायनलचं तिकीट मिळवलं या षटकाराने. कॉंग्रॅच्युलेशन. जय बजरंग ए टीम वर्सेस आता ग्रँड फिनाले पाहायला मिळेल यश फाउंडेशन मुरबे. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक हिमांशू अंबिरे, मयूर अँड ऑल टीम. हार्दिक ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 10 बॉलमध्ये 34 रन त्याच्या बॅटमधून. 340चा स्ट्राईक रेट. काय बॅटिंग अफलातून पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच ठरतायत हार्दिक. आणि जाऊया सरळ दीपक संकेत सरांच्या दिशेने, ज्या ठिकाणी ग्रँड फिनालेचा टॉस होईल आणि आपण त्यांचा आवाज ऐकूया. एक्सपिरियन्स कॉमेंटेटर दीपक. चला मी सांगतोय का कसं आहे. 5-5 चेंडूचे 4 षटक असतील
अगोदरच आम्ही सांगितलं होतं की आपण 4-4 षटकाच्या सेमीफायनल खेळूया, तुम्ही ऐकलं नाहीत आणि आता आपल्याला आयोजकाचंच ऐकावं लागेल की 5-5 चेंडूचे 4 षटकं होतील. ह्याची कृपया नोंद घ्या. मी आणि प्रमोद एक एक बॉल आपण करूया. आता डुगल बघायला मिळते. दोन्ही संघ त्याला मैदानावरती या. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. चला या लवकर.